आधी असं म्हणायचे, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण तैसा नारायण महापरी. बायको नवऱ्यावर प्रेम करायची महाराज, पण आज भयान परिस्थिती झालेली आहे. एवढी वाईट परिस्थिती या जगामध्ये आलेली आहे, सांगू दादा. अरे आता 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 3-4 दिवसापूर्वी त्या पंढरपूर शेजारी घडलेली घटना आहे. किरण नाव आहे त्या पोरीचं, आणि स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये गुंतवून प्रियकरासोबत फरार झाली, निघून गेली. जाऊ दे, परंतु लहान असणारी मुलगी आहे. अरे 4-5 वर्षाची मुलगी आहे, तिला काय प्लॅन करत असेल लोक, काय माइंड चालायला लागला लोकांचा. दादा फार अवघड परिस्थिती आहे, सांगू. सत्य घडलेली घटना आहे, ऐका जरा. अरे पती त्या ठिकाणी एक हॉटेल चालवतोय, आणि हॉटेल चालणारा पती त्या ठिकाणी घरी आला आणि पाहतो तर काय, रात्री 2 वाजता शेजारची गंज पटलेली दिसली. त्याच्यामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला. जळालेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बाई होती. फक्त बाईच आहे, जळालेली बाई आहे हे त्याला कळालं, आणि ही माझी पत्नी असावी असा त्याला भास झाला. मोठमोठ्याने आरडायला लागला, छाती वाजवायला लागला, बडायला लागला, रडायला लागला. माझ्या बायकोनं का आत्महत्या केली असेल असा प्रश्न त्याला पडला दादा. आणि त्यानं रडता रडता त्या ठिकाणी सासऱ्याला फोन केला. सासरा आला आणि माझ्या मुलीला तुम्ही मारायला भाग पाडलं असं म्हणून त्यानं जावयावर केस केली. जावयाला येऊन पोलीस घेऊन गेले. पण ऐका इकडे लक्ष देऊन, आणि जावयाला त्या ठिकाणी घेऊन गेले. आता आई मेलेली आहे, बाप जेलमध्ये गेलेला आहे, ती छोटीशी 4-5 वर्षाची मुलगी अनाथ झालेली आहे. अशा अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर 4-5 दिवसाच्या नंतर असं कळालं, जी मुलगी मेली असं सगळ्यांनी ग्राह्य धरलं. ज्या मुलीचा दशक्रिया करायचं नियोजन चालू झालं, तीच मुलगी कराडमध्ये एका मुलासोबत फिरताना सापडली. आणि या असणाऱ्या सगळ्या गोष्टीचं बिगाड बाहेर आलं. सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी एक रहस्यमय असणारी गोष्ट बाहेर आली. त्या ठिकाणी त्या पुरीला म्हणजे त्या किरणला अटक केली, पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळेस कळालं की त्या ठिकाणी मेलेली बाई ही किरण नसून किरणनी केलेला प्लॅन आहे. काय प्लॅन केला होता? अरे हा जो त्या ठिकाणी नवरा बायकोचा सुखाचा संसार चालू होता, ही बाई 4-5 वर्ष ज्या माणसासंग नांदत होती, त्याच असणाऱ्या माणसाचा सख्खा चुलत भाऊ म्हणजे हिचा देर, त्या देरासोबत ही चुकीचं कार्य करत होती, चुकीचं वागत होती. दादा ऐका इकडे लक्ष देऊन जरा. देरासोबत चुकीचं वागत होती, आणि देरासोबत चुकीचं वागत असताना त्याने देरानं आणि या किरणनं एक प्लॅन केला. काय प्लॅन केला? आता आपल्याला दोघांना आयुष्य या ठिकाणी करायचंय, नांदायचंय, मला तुझ्यासोबत नांदायचं असं देराला म्हटली. आणि म्हणून तिनं प्लॅन केला, मी जर अशी तुझ्यासोबत निघून आली तर माझ्या बापाची इज्जत जाईल, माझ्या बापाचं गावात नाव आहे. मग काय करायचं म्हणून दोघांना प्लॅन केला. पंढरपूरच्या जवळ जाऊन एक गोपाळपूर नावाचं गाव आहे, पंढरपूरमध्ये गोपाळपूर आहे. त्या गोपाळपुरामध्ये हा असणारा तिचा देर गेला. त्या देरानं एक भोळी बाबडी असणारी बाई उचलली, तिला घरी आणलं, तिचं नळलं दाबलं, तिला मारून टाकलं. आणि मारलेली बाई त्या ठिकाणी त्या गंजीमध्ये पेटून दिली. आणि ही असणारी किरण या देरासोबत निघून गेली. काय वाईट अवस्था आहे दादा. माझे नाथ महाराज एका ठिकाणी म्हटले, बाबा ऐका कलीचे महिमान, 5 वर्षीय नारी भ्रातार मागेल, न 6 वर्षीय नारी गर्भीन राहील. हे कलियुग फार बेकार आहे दादा. अरे सख्या नवऱ्याला जेलमध्ये घातलं आणि देरासोबत पळून गेली, लाज वाटली पाहिजे. अरे पळून जायचं काही का होईना, पण स्वतःच्या मस्तीसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी त्या लेकराच्या आयुष्याचं उद्ध्वस्तपणा करण्याचं चालवलेलं काम कुठंतरी थांबलं पाहिजे. हे फार अवघड गोष्ट आहे दादा. म्हणून माझी विनंती आहे, माणसं वाईट झाले, प्रकृती वाईट झाली. अरे किती वाईट माणसं या जगामध्ये जन्माला यायला लागले. जो विचार सुद्धा आपण करू शकत नाही ते माणसं कृतीत आणायला लागले. म्हणून माझी विनंती आहे, या जगाच्या पाठीवर महाराज कीर्तनातून काही घेतलं नाही तरी चालेल, पण कीर्तनातून एक गोष्ट घ्या की एखाद्यावर अन्याय करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे कराल ते तुम्हाला भोगावं लागणार आहे. कारण केले कर्म झाले तेची भोगा आले, आणि उपजले मेले ऐसे किती. त्यामुळे चुकीचं वागू नका. स्वतःच्या असणाऱ्या पायानं, स्वतःच्या असणाऱ्या हातानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड कधी मारू नका. हे चुकीचं आहे. मायबाप हे कुठंतरी थांबलं पाहिजे. फार अवघड परिस्थिती